हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 1. पुण्यातील जहागीरदार विला आज फुलांनी आणि दिव्यांनी न्हाऊन निघाला होता. बाहेरून पाहणाऱ्यांना वाटेल की किती आनंदाचं वातावरण आहे. पण वाड्याच्या पहिल्या मजल्यावर स्टडी रूम मात्र एक अत्यंत थंड आणि व्यावसायिक चर्चा सुरू होती. मिराज जहागीरदार, ज्याच्या एका शब्दावर पुण्याचा बिझनेस वर्ल्ड हलतो, तो आज आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा व्यवहार करत होता. त्याच्यासमोर आराध्या बसली होती. तिचे डोळे सुजलेले होते. कदाचित रात्रभर रडल्यामुळे. तिच्या हातात लग्नाची पत्रिका नसून कॉन्ट्रॅक्टचे पेपर होते. विराज खुर्ची मागे झुकत हातातील पेन फिरवत म्हणाला, "बघ आराध्या, नीट वाचून घे. नंतर मला काही प्रॉब्लेम नकोयत आणि काही लॉजिक पण शिकवू नकोस. या कागदावर स्पष्ट लिहिलंय बरं का, हे लग्न फक्त 1 वर्षासाठी होतंय. फक्त आणि फक्त 1 वर्षासाठी, समजलं?" माझ्या आजीला म्हणजे अक्कासाहेबांना वाटतंय की मी आता लग्न करून सेटल व्हावं. त्यांच्या हृदयाचं मोठं ऑपरेशन झालंय. त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नाही. त्यांच्या काळजीपोटी. आणि तुला तुझ्या वडिलांच्या उपचारांसाठी आणि तुमच्या बुडणाऱ्या कंपनींना वाचवण्यासाठी 50 कोटी हवे आहेत, बरोबर ना? आराध्या नुसती बघत होती. आराध्याने कागदावरची ती रक्कम पाहिली. तिचं काळीज पिलवटून निघालं. 50 कोटी? एका मुलीच्या आयुष्याची किंमत इतकी मोठी असू शकते? आराध्याला कळतच नव्हतं काय करावं काय नाही. तिची मजबुरी होती. आराध्या आवाजातला थरथराट लपवत म्हणाली, "विराज सर, पैशांची गरज मला आहे, हे मी मान्य करते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या अस्तित्वाचा लिलाव मांडलाय. मी या करारावर सही करायला तयार आहे. पण माझ्या काही अटी आहेत. लग्नानंतर मी तुमच्या घरातील फक्त एक शोपीस म्हणून राहणार नाही. मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय. त्यासाठी मला परवानगी हवी आहे. आणि अक्कासाहेबांच्या समोर आपण कधीही वाद घालणार नाही, कारण त्यांना त्रास होऊ शकतो. त्यांना त्रास होईल असं वागू शकत नाही आपण दोघंही. पटतंय का तुम्हाला?" विराज जोरात हसत म्हणाला, "करिअर? जहागीरदारांची सून बाहेर जाऊन नोकरी करणार काय? हे बघ, तुला जे हवंय ते मी देतोय. मग मला जे हवंय ते तुला करावंच लागेल. तुला बाहेरच्या जगासाठी आदर्श सून म्हणून वावरावं लागेल. साड्या, दागिने, पूजा अर्चना, घर हे सगळं तुला करावं लागेल. आणि राहिला प्रश्न वादाचा, तर तू माझ्या वाटेत आलीच नाहीस तर वादाचा प्रश्नच येत नाही. बरोबर? समजलं ना तुला?" त्यावर आराध्या गप्प राहिली. तिने टेबलावरचं पेन उचललं. तिचे हात थरथरत होते. तिला आठवलं, लहानपणी ती म्हणायची की तिचं लग्न एखाद्या राजकुमाराशी होईल, जो तिच्यावर खूप प्रेम करेल. आज तिचा राजकुमार तिच्या समोर होता, पण त्याच्या डोळ्यात प्रेमाऐवजी फक्त व्यवहाराची चमक होती. तिने सही केलीये. हळदीचा क्षण, हळदीचा दिवस उजाडला आणि आईची माया. म्हणजेच आराध्याच्या घरी हॉलमध्ये आराधीची आई सुमती काकू काळजीत उभ्या होत्या. त्यांना माहीत नव्हतं की हे लग्न कराराचं आहे. त्यांना वाटत होतं की नशिबाने त्यांच्या मुलीला इतकं मोठं घर मिळालंय. सुमती काकू आराध्याला म्हणाल्या, "आराध्या, अगं कुठे होतीस तू? बाळा,
बघ विरासच्या घरून हळद आलीये. किती गडद रंग आहे या हळदीचा. म्हणतात ना, हळदीचा रंग जेवढा गडद तेवढं नवऱ्याचं प्रेम जास्त असतं बघ बाई. तू किती नशिबान आहेस ग पोरी. आराध्याने आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला आणि तिला रडू कोसळलं. तिने आईला घट्ट मिठी मारली. आराध्या म्हणाली, आई, जर कधी माझं काही चुकलं किंवा मी तुला हवं तसं वागू शकले नाही तर मला माफ करशील ना ग. मला भीती वाटते ग आई. हे घर, ही माणसे, मी तिथे स्वतःला सावरू शकेल का ग. त्यावर सुमती काकू तिचे डोळे पुसत म्हणाल्या, वेडी आहेस का तू. अगं सासर म्हणजे मुलीचं दुसरं जन्मस्थान असतं. बाळा, सुरुवातीला थोडं जड जाईल, पण विराज सारखा समजूतदार मुलगा तर मिळाला ना तुला, मग काळजी कशाला. आणि आक्कासाहेब बी किती प्रेमळ आहेत. काय कशाचीच कमी पडू देणार नाही तुला ते. तो तुला फुलासारखं जपेल ग. विराज खूप खूप समजूतदार दिसतोय बघ मला. आराध्या मनात विचार करत म्हणाली, आई, तो मला जपणार नाही ग, तर तो मला सहन करणार आहे 1 वर्षासाठी. या हळदीचा रंग माझ्या अंगावर चढेल, पण त्याच्या आयुष्यात माझ्यासाठी कोणताही रंग नसेल. हे पिवळं सोनं माझ्यासाठी बेड्यांसारखं आहे ग. तुला कसं सांगू आई. ती आपल्या मनातच विचार करत असते. दुसरीकडे विराज आपल्या मित्रांसोबत म्हणजेच आर्यनसोबत गच्चीवर उभा होता. त्याच्या हातात ड्रिंक्सचा ग्लास होता. आर्यन विराजला म्हणाला, विराज, तू हे चुकीचं करतोयस यार. मला काही पटत नाहीये बघी. एका मुलीच्या आयुष्याशी खेळतोयस तू. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय आहे. हे मालिकेत ठीक असतं रे, खऱ्या आयुष्यात असं काही नसतं. त्यावर विराज शांतपणे घोट घेत म्हणाला, लॉजिक वापर आर्यन. मला लग्नात अजिबात रस नाहीये रे, पण आजीला वारस हवाय. आराध्याला पैशांची गरज आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या गरजा पूर्ण करतोय. यात चुकीचं काय. प्रेम, भावना, हृदय या गोष्टी फक्त पुस्तकात चांगल्या वाटतात आणि तू म्हणलास तसं मालिकेमध्ये चांगल्या वाटतात. प्रॅक्टिकल जगात फक्त गिव्ह अँड टेक चालतं. ती मुलगी सुशिक्षित आहे, तिला हे सगळं मान्य आहे. उद्या लग्न होईल, वर्षभर नाटक चालेल आणि मग आम्ही आपापल्या वाटेने निघून जाऊ. नो इमोशन्स, नो ड्रामा. पण विराजला कुठेतरी आतून टोचत होतं. आराध्याच्या डोळ्यातील तो स्वाभिमान त्याला अस्वस्थ करत होता. तिला विकत घेणं सोपं होतं, पण तिची नजर झुकवणं कठीण होतं. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुढच्या भागात भेटूया, भाग 2 मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.